ओम नमः शिवाय. वायवीय संहिता पूर्वार्ध अध्याय 1. सूतजींनी कथन केलेल्या पुराणांचा परिचय. प्रयाग येथे सत्यवान महाभाग्यवान मुनींनी महायज्ञाचे आयोजन केले होते. त्यावेळी सूतजींचे तेथे आगमन झाले. त्यांना पाहून सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला. त्यांनी मनोभावे त्यांची यथायोग्य पूजा करून त्यांना आसनावर बसवले. त्यांचा सत्कार केला आणि वेदांताचे सार सर्वस्व असलेले पुराण सांगण्याची विनंती केली. सूत म्हणाले, वायूने श्वेतकळेच्या प्रसंगाने कथन केलेले पुराण शिवतत्वज्ञानाचा सागर आहे. सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मनवंतर आणि वंशानुचरित ही पुराणांची 5 लक्षणे आहेत. लहान मोठी 18 पुराणे आहेत. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णू पुराण, शिवपुराण, भागवत पुराण, भविष्य पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, कूर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्मांड पुराण अशी 18 पुराणे आहेत. शिवपुराण भगवान शिवजींशी संबंधित आहे. शिवप्रभूंनी त्याची निर्मिती केली. शिवपुराणाच्या चिंतनाने मनुष्य व देवांनाही मुक्ती मिळते. व्यासांनी या पुराणास 24,000 श्लोकात संक्षिप्त केले. व्यासांना मनोभावे वंदन करून मी वायवीय संहिता म्हणजे वायुसंहिता सांगणार आहे. मुनींच्या मनातील शंका आणि ब्रह्माजींचे कथन. सूत म्हणाले, ऋषींनो, आधीच्या अनेक कल्पांनंतर सध्याचा हा श्वेतवाराह कल्प सुरू झाला. सृष्टीची उत्पत्ती होऊन प्रजा निर्माण झाली. उपजीविकेची साधने कृषी, गोपालन आणि वाणिज्य अस्तित्वात आली. प्रजावर्गातील लोक सजग झाले. हे परब्रह्म आहे की नाही यावरून मोठा वादविवाद निर्माण झाला, परंतु निर्णय काही झाला नाही. सर्वजण ब्रह्माजींना भेटण्यासाठी सुमेरू पर्वताच्या शिखरावर पोचले. तो परिसर अत्यंत रमणीय असा होता. महर्षींनी ब्रह्माजींची स्तुती केली आणि त्यांना नमस्कार केला. ब्रह्माजींनी विचारले, आपण सर्वजण येथे कशासाठी आलात? महर्षी म्हणाले, आम्ही वादविवाद करूनही विश्वाचे रहस्य जाणू शकत नाही. तरी प्रधान पुराण पुरुष परमेश्वर कोण आहे हे आम्हाला सांगा. आमच्या मनात अनेक प्रकारच्या शंका निर्माण झाल्या आहेत, तरी त्या शंकांचे निवारण करा. आम्हाला परमार्थाचे सूक्ष्म तत्व समजावून सांगा. ऋषींचे मनोगत ऐकून ब्रह्मा ध्यानस्थ झाले व त्यांनी रुद्र हा शब्द उच्चारला. भगवान शिवजींचा महिमा, नैमिषारण्याची निर्मिती. ब्रह्माजी म्हणाले, महाऋषींनो, तुम्ही ज्यांचे विषयी जाणून घेण्याची इच्छा करत आहात ते पुराण पुरुष परमेश्वर भगवान शिवजीच आहेत. मी स्वतः विष्णू, रुद्र इत्यादी सर्व देव आणि इंद्रियासहित असलेले सर्व भूत समूह त्यांच्यापासून निर्माण झाले आहे. ते कारणांचे सृष्टी आणि परमकारण आहेत. ते एका बीजाला अनेक रूपात परिणत करतात. ते सर्वत्र सर्व रूपाने समान भावाने स्थित आहेत. ते अव्यक्त, अविनाशी, अमृत स्वरूप आहेत. जो भक्त सदैव त्यांचे ध्यान करतो तो शिवरूप होतो. ते नाम, रूप व अनुभव यांच्या पलीकडे आहेत. विश्वनिर्मिती हे त्यांचे आश्चर्यकारक कार्य आहे. आपल्यातून जे जगाला व्यक्त करतात आणि आपणातच जगाचा लय करतात. भक्त हा सदैव त्यांचे हात आणि बाहेर स्मरण करतो व पूजन करतो. शिवजींच्या बद्दल आपल्या हृदयातील सूक्ष्म भक्ती सदैव जागृत ठेवावी हेच खरे गुह्य आहे. योगीने पराभक्तीने शिवजींची कृपा, प्रसन्नता आणि त्या कृपेने मोक्षप्राप्ती होते. तुम्ही सर्व महर्षींनी आपल्या स्त्री पुत्राधिकांसह सदाचारी राहून अग्निहोमादी नित्यकर्माचे पालन करत मन वाणीने निर्मळ राहून भगवान शिवजींचे ध्यान करावे. कर्म करताना त्यांचे चिंतन करावे. दीर्घकाळ यज्ञ करा, म्हणजे वायुदेव तेथे येतील. ते तुम्हाला मोक्षाचा मार्ग सांगतील. तुम्ही पुण्यभूमी काशीनगरीत जा. ब्रह्माने सुदर्शन चक्र सोडले. ते एका शिलेवर जाऊन आदळले. तेथे चक्राची नेमी म्हणजे धाव भग्न झाली, म्हणून त्या वनाला नैमिषारण्य असे म्हणतात. ब्रह्माजींचे मनोमय चक्र येथे भग्न झाले तेव्हापासून हा वन प्रदेश तपोभूमी म्हणून प्रसिद्ध झाला. यज्ञाच्या वेळी वायुदेवाचे आगमन. सूत म्हणाले, मुनीश्वरांनो, व्रताचे पालन करत ऋषींनी नैमिषारण्यात निवास केला. महादेवाची आराधना करत ब्रह्माजींच्या आदेशानुसार मोठ्या यज्ञाचे आयोजन केले. ब्रह्माजींच्या आज्ञेप्रमाणे वायुदेव स्वतः तेथे आले. शब्द आणि स्पर्श या 2 गुणांनी युक्त वायुजींना पाहताच सर्व ऋषीगणांना आनंद झाला. ऋषींनी त्यांचे स्वागत केले. आसन देऊन त्यांची पूजा केली.
वायुदेवांनी विचारले, यज्ञात कोणते संकट आले नाही ना? ऋषी म्हणाले, आज तुम्ही येथे आलात म्हणून आम्ही धन्य धन्य झालो. आमचे हृदय अज्ञानाने व्यापून गेले होते. या यज्ञाने आमचे अज्ञान दूर होऊ लागले आहे. ब्रह्मदेवांनीच सांगितले की आपले आगमन येथे होईल. वायुदेवता, आता आम्हाला ज्ञानदान करून आमचे अज्ञान पूर्णपणे घालवावे ही प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ.